महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी. जेजुरी जवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 वारकरी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. दुर्दैवी घटना, व्यक्त होतीये हळहळ. मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे. मुख्यमंत्रीपदी 2430 दिवस पूर्ण करत फडणवीस तिसऱ्या स्थानी. माझ्या कुटुंबियांवर करण्यात आलेल्या आरोपांमागे कुणाचं तरी षडयंत्र, षडयंत्रामागे कोण हे लवकरच कळेल. विनायक राऊतांची माहिती. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळली. बीडमधून सर्वाधिक महिला अपात्र. उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद. रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघायचं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर आमदारही फुटले नसते, पक्षही बरबाद झाला नसता. नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. नाशिकमध्ये पाईपलाईन फुटल्यानं गॅसची गळती. सीन विडोज परिसरातून गॅस गळतीचा व्हिडिओ आला समोर. आणि अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य. हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद, हल्ल्याला चोख उत्तर देणार इराणी लष्कराचा इशारा. महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता आपण बुलेटिन लिस्टची सुरुवात जी करूया ती एका मोठ्या बातमीने करूया. ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातली बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावं वगळली गेलेली आहेत. किती महिलांची नावं वगळली गेलेली आहेत तर 90 लाख नव्हे 92 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. आधी 90चा आकडा होता, आता त्या 2 लाखांची वाढ झालेली आहे. 92 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. सर्वाधिक महिला या बीडमधून अपात्र ठरलेल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रियेनंतर 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेलेली आहे. मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती. त्या तुलनेमध्ये ही घट सुमारे 38% आहे. केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ही घट झालेली नाही, तर अपात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचं अधिकारी सांगतायत. 50 ते 55 लाख महिला मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेकरता निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं, तर 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतं. याशिवाय 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना सुद्धा वगळण्यात आलंय. सर्वाधिक अपात्र महिला बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्यात. अंतिम लाभार्थी संख्या ही फेर पडताळणी प्रक्रियेनंतर निश्चित होणार आहे, असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. लाडकीची संख्या घटली त्याच्याविषयीचे सगळे अपडेट्स आपण या मोठ्या स्क्रीनवर बघूया. ई-केवायसी अपूर्ण ठेवलं. 50 ते 55 लाख महिला अशा आहेत ज्यांनी ई-केवायसी अपूर्ण ठेवलं. 2दा-3दा त्यांना तारीख दिली गेलेली होती. 12 लाख महिला अशा आहेत ज्यांनी कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक आहे पण कमी दाखवलं. 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय हे 65हून अधिक आहे. तर 14,000 पुरुष या लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी झाले होते, त्यांना सुद्धा यातून वगळण्यात आलं. 5 लाख महिलांकडून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला जातोय, म्हणून त्या लाडकी बहीणसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. सर्वाधिक अपात्र महिला बीडमधून आहेत. ही संख्या 80 लाखापर्यंत होती, ती आता 92 लाखांपर्यंत गेलेली आहे. लाडक्या बहिणींचे 92 लाख नावं कमी झालेले आहे. विरोधक सुरुवातीला हे दिलं ना, आता नावं कमी केली जातात. नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे. पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही, कमी जागे असेल
तर याचं एकच कारण आहे EKYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता. EKYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात. महाराष्ट्राच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशी नोंद झालेली आहे. ही नोंद कशा संदर्भातली आहे तर मुख्यमंत्री पदाचे दिवस किती या संदर्भातली ही नोंद आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा इतिहास आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे 3ऱ्या स्थानी गेलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी किती दिवस घालवले याची जी आकडेवारी आहे ती समोर येते आणि त्यामध्ये 3रं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यांनी शरद पवार यांना मागे टाकलेलं आहे. 12 जुलै 2026ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा दिवसांमध्ये 2430 दिवस पूर्ण केलेला आहे. म्हणजे किती तर 6 वर्ष 7 महिने. ते आता महाराष्ट्राचे 3रे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते झालेले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू आहे त्यामुळे हा विक्रम वाढतच जाणार आहे. शरद पवार यांना त्यांनी मागे टाकलेलं आहे. शरद पवार यांचा कार्यकाळ जो होता तो 4 वेळा ते मुख्यमंत्री झाले पण एकही 5 वर्षांचा काळ त्यांनी पूर्ण केला नाही. पहिल्या नंबरवर आहेत वसंतराव नाईक, दुसऱ्या नंबरवर आहेत विलासराव देशमुख आणि 3ऱ्या नंबरवर आता आलेले आहेत देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आपण बघूया सविस्तरपणे. देवेंद्र फडणवीस सत्तापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री राहिले. पहिला कार्यकाळ त्यांचा राहिला 2014 ते 2019 सलग 5 वर्षांचा काळ त्यांनी पूर्ण केला. दुसरा त्यांचा कार्यकाळ होता 2019. महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात हा चर्चेत आला. का? कारण त्यांनी फक्त 6 दिवस मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. आता 3ऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत 2024 मध्ये. आत्तापर्यंत 2024 मध्ये त्यांचा जो काळ आहे तो 585 दिवसांचा राहिलेला आहे. तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले कोण? पहिला, दुसरा, 3रा नंबर कुणाचा ते सुद्धा आपण बघूया. तर पहिला नंबर आहे वसंतराव नाईकांचा. दिवंगत वसंतराव नाईक 4096 दिवस ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. 11 वर्ष 78 दिवस असा त्यांचा कार्यकाळ पहिला नंबर. दुसरा नंबर दिवंगत विलासराव देशमुख यांचा 7 वर्ष 129 दिवस ते मुख्यमंत्री पदावर होते. 2686 दिवस हा त्यांचा कालावधी. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 3ऱ्या स्थानी आलेले आहेत. 2430 दिवस त्यांनी मुख्यमंत्री पदाचे पूर्ण केलेले आहेत. म्हणजेच 6 वर्ष 7 महिने. अजूनही ते मुख्यमंत्री आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायचा आहे त्यामुळे हा आकडा वाढत जाणार आहे. 4थ्या क्रमांकावर आता आलेले आहेत शरद पवार. आधी शरद पवार 3ऱ्या स्थानी होते. शरद पवारांचा कार्यकाळ 2412 दिवसांचा. 6 वर्ष 221 दिवस हा त्यांचा कालावधी. मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे. पवारांना मागे टाकलं. 3रे लॉंगेस्ट सर्व्ह करणारे मुख्यमंत्री झाले. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. काय पत्र लिहिलं आहे तर महापौर संजय घाडी हे मनपा आयुक्तांना असं म्हणतात की मला पण मुंबईमध्ये घर द्या. राणीच्या बागेच्या परिसरामध्ये एक बंगला आहे आणि तो बंगला आत्ता रिक्त आहे तर तो बंगला मला दिला जावा. मला यायला जरा ट्रॅफिक असल्यामुळे लेट होतो आणि त्यामुळे मला राणीच्या बागेत बंगला द्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलेली आहे की मला मुंबई शहरामध्ये घर मिळावं. राणीची बाग परिसरामध्ये अतिरिक्त आयुक्तांचा बंगला रिक्त आहे. तो रिक्त बंगला द्यावा अशी मागणी घाडी यांनी केलेली आहे. दहिसरवरून येताना ट्रॅफिकचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो असं घाडी यांनी पत्रात म्हटलंय. त्यामुळे आयुक्त घाडींच्या पत्रावर काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. असं पहिल्यांदाच एका उपमहापौरानं पत्र पाठवलेलं आहे आयुक्तांना की मला घर मिळावं. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या श्रेयवादावरून राजकारण रंगलं आणि 2 वेळा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. काल पण पार पडला, आज पण पार पडणार आहे. आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल
उद्घाटन पार पडलं, तर आज भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. श्रेयवादाच्या राजकारणातून आणि मानापमानावरून मिरज पंचायत समितीत असलेल्या सत्ताधारी गट यांच्याकडून आणि मिरजेचे आमदार यांच्या गटाकडून असे वेगवेगळे 2 उद्घाटन कार्यक्रम पार पडले. त्यामुळे मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या या 2 वेळच्या उद्घाटनाची बरीच चर्चा रंगलेली आहे.